नमस्कार, मी निर्मला शुभम नवले, सरपंच कारेगाव. बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विकासाचे आणि विश्वासाचे नेतृत्व म्हणजे आदरणीय अजितदादा पवार. आदरणीय दादांच्या माध्यमातून बारामती व पुणे जिल्हा सुजलाम सुफलाम झालेला असून महाराष्ट्रामध्ये विविध विकास कामे झालेली आहे आणि अविरतपणे कामे चालू आहे. आता तर दादांना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची देखील साथ लाभलेली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि आपल्या देशाच्या भवितव्यासाठी नरेंद्रजी मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणे आवश्यक आहे आणि ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी अनेक वर्षे समाजसेवा केली. बारामती टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून त्यांनी सुमारे 5 ते 7 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी व ती केंद्रस्थानी आणण्यासाठी आणि देशभरात पसरवण्यासाठी त्यांनी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया याद्वारे जणू एक शक्तीच निर्माण केली. त्यासाठी त्यांना द ग्रीन वॉरियर अवॉर्ड देखील प्राप्त झाला आहे. त्या स्वतः उच्च शिक्षित असून विद्याप्रतिष्ठान या स्वदेशी आणि सुप्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या त्या विश्वस्त म्हणून कार्य करतात. सन 2011 पासून फ्रान्समधील जागतिक उद्योजकता मंचाच्या त्या थिंक टँक सदस्य देखील आहेत. नक्कीच सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास होईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि त्याचबरोबर सर्व महिलांना एक चांगलं व्यासपीठ, एक चांगलं नेतृत्व आदरणीय सुनेत्रावहिनी यांच्या माध्यमातून निर्माण होईल. तर माझी सर्वांना विनंती आहे, सर्व नागरिकांनी आणि विशेष करून सर्व युवकांनी व सर्व युवतींनी कामाला, विकासाला आणि या नवीन वेळेला महत्त्व देणे आवश्यक आहे. मी सर्वांना आवर्जून विनंती करते, सर्वांनी येत्या 7 मे रोजी राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.